मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 25 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र सगळं काही सत्य सावलीला आणि जगन्नाथला कळालेलं असतं. जगन्नाथजीने सावलीला जेव्हा फोन करून बोलून घेतलेलं असतं तेव्हा मात्र जगन्नाथला आणि सावलीला हे सगळं अनामिकाने सांगून टाकलेलं असतं की हे सगळं भैरवी आणि ते गुरुजी मिळून नाटक करताय, फक्त तुला एक फसवताय आणि सारंग सरांच्या आयुष्यामध्ये मला येण्याचा त्यांनी सांगितलं आहे. तर मात्र अनामिकाला या सगळ्या भानगडीतून बाहेर पडायचं असतं म्हणून तिने सावलीला सगळं काही सांगून टाकलेलं असतं. तर आता गुरुजी म्हणू लागता की आता भैरवीने जसं जसं गुरुजींना सांगितलेलं असतं तसं तसं गुरुजींना करायचं असतं. गुरुजी म्हणू लागता, अरे चला वेळ होऊन जातो, मुहूर्त टळायला नको, लगेच अंतरपाठ धरा. अंतरपाठ धरत असता भैरवी खूप खुश असते, पण तेवढ्या वेळात सावली येते. सावली खूप मोठ्याने आवाज करत म्हणू लागते की हे सगळं थांबवा, आता बस झालं, आता मला कळलं आहे, मला ना सगळ्यांचा खोटा चेहरा आता समजून आला आहे. कोण माझ्यासोबत कसं वागते आणि कोण माझ्यासाठी काय करते ना मला चांगलंच कळालं आहे. त्याच्यामुळं सगळं थांबवा. भैरवीचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तर जगन्नाथजी डायरेक्टली त्या गुरुजींना आणि या भैरवीला पकडण्यासाठी पोलिसांना देखील घेऊन येत असता. तर तेवढ्या वेळात अनामिका म्हणू लागते, खरं तर ना मला हे सगळं करायचंच नव्हतं. यांची मला ना खोटी साथ का द्यावी लागली माहिती आहे का? ही ना माझी एक मजबुरी होती, कारण की माझ्या भावाला यांनी किडनॅप करून ठेवलं आणि मला या घरी ना सारंग सरांच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी यांनीच मला बोलवलेलं होतं. खरं तर ना मला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं होतं, म्हणून तर मी हे सगळं सावलीताईला अगोदरच सांगून टाकलं होतं ना. तेवढ्या वेळी भैरवी मात्र सावलीकडे खूप रागाने बघू लागते, तर अनामिकाकडे खूप रागाने बघू लागते. तर सगळ्या जणांना आश्चर्य वाटतं. तारा तर खूप रागाने भैरवीकडे बघू लागते. भैरवीला वाटत असतं आता तर आपलं काहीच खरं नाही बाबा, आता शेवटी आपल्याला पोलिसांसोबतच जावं लागणार आहे. तर त्रिलोत्तमाला या भैरवीचा खूप राग येतो, तर अनामिकाची काळजी देखील वाटू लागते. तर ही मुलगी किती खरं बोलते आणि किती खरं आहे. मात्र शेवटी खऱ्याची साथ दिली. हिला हे सगळं करायचंच नव्हतं, पण या भैरवीच्या दबावाखाली येऊन तिला ते करावं लागलं. तर अनामिका म्हणू लागती, सॉरी बरं का, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी काय करायला निघाले होते, बरं झालं मला आयडिया सुचली आणि मी सावलीताईला हे सगळं सांगून टाकलं. सगळ्यांचे मात्र आता डोळे उघडले जातात. तर आता जगन्नाथजी म्हणू लागता की हे बघ अनामिका बाळा, मी तुला वचन दिलं होतं ना, मी तुझ्या भावाला काहीच होऊ देणार नाही. तुझा भाऊ सुखरूप आहे, तू काळजी करू नको. तर आता तारा म्हणू लागते की बघा, मी तुम्हाला एक नाही मी 1000 वेळेस सांगितलं, या बाईला या घरामध्ये ठेवूच नका. ही बाई कोणत्या लायकीची आहे आणि कोणत्या थराला जाऊ शकते ना मला चांगलंच माहिती, पण तेव्हा माझं कोणी ऐकलं नाही. तारा खूप चिडचिड करत असते, तर भैरवी फक्त कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघू लागते. आणि मग त्यानंतर तारा खूप रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. तर चंद्रकांत म्हणू लागतो, खरंच ना तारा म्हणते ते अगदी बरोबर आहे. तिनं आपल्याला कित्येक वेळा सांगितले एका बाईला या घरामध्ये ठेवू नका, मी देखील हे घर सोडून जाईन तिला जर या घरात ठेवायचं असेल तर, पण मात्र तिचं त्यावेळी कुणीच ऐकलं नाही. पण या बाईनं काय काय कार्यक्रम करून ठेवलेले हे तर आत्ता आपल्याला कुठं कळत आहे. तेवढ्या वेळामध्ये पोलीस डॉक्टर साखरेला देखील घेऊन आलेले असतात. पोलीस त्याची कॉलर पकडून म्हणू लागतात की आता खरं काय आणि खोटं काय तूच आम्हाला सांगणार आहे. नेमकं त्यावेळी एक्झॅक्ट काय घडलं होतं ते सगळं काही तू आम्हाला सांगायचं आता. तेवढ्या वेळात पोलीस डॉक्टर साखरेला म्हणू लागता, तर ही अनामिका सानिका नाही हे तर सिद्ध झालंय, आता खरं खरं सांगा बरोबर त्यावेळी काय घडलं होतं. त्यावेळी आता डॉक्टर साखरे पोलिसांना सांगू लागतात, तर हो हे सगळं बरोबर आहे आणि हे सगळं भैरवीजींनीच मला खोटं खोटं सांगायला लावलं होतं. हो, त्यावेळी मला माहीत होतं की ही अनामिका सानिका नाहीच आहे, पण मला भैरवीजींनी सांगायला सांगितलं होतं की तू सगळ्यांना सांगायचं की ही अनामिका सानिका आहे. तेवढ्या मात्र जेव्हा ती सानिका गेली होती ना, तेव्हा तिच्यामध्ये ना तो सॉस तिच्यावाला जीव परत आला होता. सगळेजण आश्चर्याने विचारू लागता. त्रिलोत्तमा तर म्हणू लागते, काय म्हणताय तुम्ही डॉक्टर साखरे, खरं खरंच सांगा. डॉक्टर साखरे सांगू लागता, हो पण मात्र मला या भैरवीने ना मला पैसे दिले होते त्रिलोत्तमाच्या हातून, कारण की आणि मग मी त्यानंतर त्या सानिकाला ना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याच्या तयारीमध्ये होतं. त्याच्या अगोदरच तिने मात्र प्राण सोडला.
तर त्यावेळी डॉक्टर साखरे मात्र सगळ्यांचे हात जोडून माफी मागू लागता, म्हणू लागता की जगन्नाथजी आणि मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, यामध्ये ना माझी काहीच चुकी नाही. मी माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न केले मी तिला वाचवण्याचे, पण माझ्या हाताला काही यश आलं नाही आणि तिचा जीव गेला बरं का. याच्यामध्ये ना माझी काहीच चुकी नाही आहे. तेवढ्या वेळामध्ये पण डॉक्टर साखरे म्हणू लागता की नेमकं मात्र ही अनामिका सानिका नाहीच आहे. सानिकाचा ना तेव्हाच मृत्यू झाला आहे. तर मग लगेचच मात्र इकडं त्रिलोत्तमा देखील रडू लागती आणि तिकडं तर नील खसूनच जातो, कारण की नीलला मात्र सानिका खूप आवडत होती. तर दुसरीकडे मात्र त्रिलोत्तमा जगन्नाथजीला म्हणू लागते की जगन्नाथजी, तुम्ही जिचे अंतिम संस्कार केले म्हणजे ती सानिकाच होती का? तर जगन्नाथजी म्हणू लागतं, हो त्रिलोत्तमा, मी जिचे अंतिम संस्कार केले आहे ना ती माझी सानिकाच होती. तर त्रिलोत्तमाला जास्तच भरून येतं. तेवढ्या वेळामध्ये मग त्रिलोत्तमा भैरवीला विचारू लागते की भैरवी, एक स्त्री असून एका स्त्रीच्या जीवावर उठायला तुला लाज कशी नाही वाटत ग? तू असं का केलंय मला सांग ना. तर घरातले सगळेजण भैरवीकडे खूप रागाने बघू लागतात. तर त्या गुरुजींकडे देखील खूप रागाने बघत असता. त्यावेळी मात्र भैरवी कुणासोबतच न बोलता खाली मान घालून फक्त गप्प बसते. आता त्रिलोत्तमा खूप चिडते म्हणू लागते, मला तर ना भैरवी असं वाटतं ना तुला आत्ताच्या आता त्या पोलिसांकडे देऊन टाकाव आणि तुला डायरेक्टली त्या जेलमध्ये ना जन्मठोक करायला पाहिजे. भैरवी असं का केलं ग मला कळत नाही. आत्तापर्यंत माझ्यासोबत मैत्रीण म्हणून दगा करत राहिली, धोका करत राहिली, मला फसवत आली. अगोदरही तुम्हाला फसवलं, आताही तुम्हाला फसवलं, आता सध्याही तुम्हाला फसवतच आहे. असं माझ्यासोबत तू का करत आहेस ग? तर भैरवी मात्र काहीच न बोलता शांत बसते. तर जगन्नाथजी म्हणू लागता, मला पण आता सत्य कळालंच पाहिजे. एका जिवंत मुलीला मृत्यू घोषित करायचं आणि एका मृत्यू झालेल्या मुलीला जिवंत घोषित करायचं म्हणजे हा तुझं काय चालू आहे? तू पण एका मुलीची आई आहेस ना ग, तुला हे सगळं सुचतंच कुठून ह्या सगळ्या गोष्टी करायला? तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते, खरं सांगू का, मला त्या दिवशीची रात्र ना मला स्पष्टपणे आठवते. आणि मग त्यावेळी मात्र त्रिलोत्तमा जे काय घडलेलं असतं ते सांगू लागते. भैरवी मात्र बाहेर उभा असते हॉस्पिटल जवळच आणि तिकडनं मात्र त्रिलोत्तमा पळत येते. ती म्हणू लागते की भैरवी बघ ना ग, त्या सानिकाची अवस्था कशी आहे, ती ठीक नाही, आपण काहीतरी करायला हवं ना. तेवढ्या वेळामध्ये भैरवी म्हणू लागते, अगं ते डॉक्टर साखरे नाही का, त्यांनी आपल्या सानिकाची केस घेतली आहे, ते बघत आहे, तिच्यावर उपचार चालू आहे. पण भैरवी म्हणू लागते, अगं त्रिलोत्तमा तुला एक गोष्ट सांगू का, एक ना खूप मोठा घोळ झाला आहे. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते की भैरवी काय घोळ झाला आहे मला सांगती का? तर भैरवी सांगू लागती, अगं पण त्या सानिकाला ना शुद्ध आली आहे. तर आता त्यावेळी त्रिलोत्तमा आनंदात म्हणू लागते की अगं याच्यामध्ये घोळ काय झाला आहे, खूप चांगली बातमी आहे ना ही, आपली सानिका शुद्धीवर आली म्हणल्याच्या नंतर. तर भैरवी रागातच म्हणू लागते, अगं त्रिलोत्तमा तुला कसं कळत नाही, मी तुला आता कसं सांगू बरं. तर त्रिलोत्तमा भैरवीला म्हणू लागते की भैरवी सांग ना मला प्लीज काय झालं आहे. तर भैरवी म्हणू लागते की त्रिलोत्तमा तुला माहिती आहे का, ही सानिका जर शुद्धीवर आली ना तर हिला पोलिसांना न कबुली जबाब दिला आहे की तिची ही सगळी अवस्था न तुझ्यामुळे आणि तुझ्या कुटुंबामुळे, आणि तिला नीलचं देखील नाव घेतलं आहे, तुझं कुटुंब न उद्ध्वस्त होऊन जाईल. त्रिलोत्तमा सानिका जर शुद्धीवर आली ना तर काहीच खरं होणार नाही. तर तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा खूप घाबरून जाते. त्रिलोत्तमा म्हणू लागते की भैरवी हे सगळं कोण म्हणलं आहे आणि कुणी सांगितलं आहे मला सांग ना. तर भैरवी सांगू लागते, हे सगळं सानिकाने पोलिसांना सांगितलं आहे. तर आता त्रिलोत्तमा गोंधळून जाते, म्हणू लागते की भैरवी अगं तू काहीतरी कर ना. तर भैरवी म्हणू लागते की त्रिलोत्तमा तू नको काळजी करू, मी त्या डॉक्टरांना सगळं काही सांगून ठेवलं आहे. तुला माहिती आहे ना ते डॉक्टर साखरे, त्यांना मी सांगितलं आहे की हे सगळं प्रकरण ना तुम्हाला इथेच दाबून टाकायचं आहे, आमच्या नीलच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण आता त्रिलोत्तमा तुला सांगू का, त्यांनी मात्र पैसे मागवले आहे की हे सगळं मी जागीच हँडल करतो, पण मला 1 कोटी रुपये पाहिजे. तर त्रिलोत्तमा घाबरून जाते, म्हणू लागते भैरवी तू काय म्हणते, 1 कोटी रुपये काय सोपी गोष्ट आहे का? तर आता भैरवी म्हणू लागते, अगं त्रिलोत्तमा मी त्यांना म्हणलं की 1 कोटी रुपये जास्त होतील, पण ते मला म्हणले की 50 लाखामध्ये पण मी ॲडजस्ट करून घेईल, शेवटी आपल्या नीलच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्रिलोत्तमा तू विचार कर ग. तर आता मग भैरवी म्हणू लागते, त्रिलोत्तमा 50 लाख रुपये तुझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे ग, आपल्याकडे बिझनेस खूप सगळ्या गोष्टी आहेत, 50 लाख रुपये तर तू देऊ शकतेस ना. त्रिलोत्तमा खूप गोंधळून गेलेली असते. आता त्रिलोत्तमा म्हणू लागते की भैरवी तू हे बोलती सगळं खरं आहे, पण मला हे चुकीचं वाटतंय. तर आता त्रिलोत्तमाला भैरवी म्हणू लागते
लागते, त्रिलोत्तमा तुला हे चुकीचं वाटतंय, तुझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुला तुझं कुटुंब रस्त्यावर आणायचं आहे का? त्रिलोत्तमा म्हणू लागते नाही. पण आता तेवढ्या वेळात भैरवी म्हणू लागते की निर्णय तुला घ्यायचा आहे, लवकरात लवकर पैशाचं मॅनेजमेंट कर आणि त्या डॉक्टर साखरेंना आपल्याला पैसे देऊन टाकायचे आहे, जेणेकरून तुझ्या कुटुंबाचं नाव कुठेच येणार नाही. त्यानंतर मग त्रिलोत्तमाने हे सगळं कुटुंबादेखत डॉक्टर साखरे, पोलिसांना, जगन्नाथ आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं की भैरवी आणि त्या दिवशीची रात्र मला पूर्ण आठवते. मग त्यानंतर त्रिलोत्तमा म्हणू लागते की जगन्नाथजी, मला माहिती नाही मी चुकीचं केलंय की बरोबर केलं आहे, पण मला माझ्या कुटुंबासमोरनं त्यावेळी दुसरं काहीच दिसलं नाही. मला माझ्या कुटुंबाची, मला माझ्या नीलची ना खूप काळजी वाटायची, म्हणून मी हे सगळं केलं आहे. तर सगळेजण भैरवीकडे खूप रागाने बघू लागतात. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये भैरवीसोबत नेमकं काय होतंय ते आपण उद्या नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.